अध्याय 4 कुरवपुरात वासवांबिकेचे दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला. पनीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पनीस्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा शंकरा, आपण तिघेही श्रीपाची वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया. या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्य काळात हुन शक म्हणजे इसवी सन व्यवहारात असेल. आज हुन शकानुसार दिनांक 25 मे 1336 शुक्रवार. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाईन. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते. आपण सगळे श्रीपाची वल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सान्निध्यात जाईन. स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान. श्री स्वामीचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले, स्वामी, माधवाने श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे. आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता. मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे, रूप माहीत नाही. मग ध्यान कसे करायचे? त्यावर्षी पनीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असेल तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलांप्रमाणे भक्ताचे पालन करतात. जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटे तेथेच त्या पिलास ठेवते. त्यानंतर माकडाचे पिलांप्रमाणे भक्ताचे पालन होते. अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अति प्रयत्नाने चिकटून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बाळ माशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील. आज 25 मे 1336 शुक्रवार. सर्व शुभयोग मिळून असलेला योग. संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्री वल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरात जाणार. तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे. ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल. असे म्हणतच श्री पनीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो. ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्री पनीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली. शिवशर्माची गाथा, श्रीपाची वल्लभांचे चिंतनाचे फळ. ते म्हणाले, या कलियुगातील लोकांचे किती महत् भाग्य आहे. कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्ते जाणून वेद पंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते. कुरवपुरातील एकुलते एक असे ब्राह्मण कुटुंब होते. ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत. ते फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठा निरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते. शिवशर्मा झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत. कसा बसा एक मुलगा वाचला. दुर्दैवाने तो मुलगा जड मंदबुद्धीचा होता. निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते. एके दिवशी श्री वल्लभाच्या समोर वेद पठण करून ते मौनपणे उभे राहिले. श्री स्वामी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो. तुझी इच्छा काय आहे ती सांग. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती, परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली. माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे. सर्व चराचरात घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे, निष्ठावान करणे काहीच अवघड नाही. एवढी माझ्यावर कृपा करावी. त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा, कोणी किती मोठा असला तरी पूर्व जन्म कर्म फल अनिवार्य असते. सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो. दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात. सर्वदा दान सत्पात्री करावे. दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्ट संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेवू घातल्यास त्याने केलेल्या पुण्य कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पाप कार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल. पूर्वजन्मीच्या कर्मफळाने तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते. पूर्णायुषी पुत्र दिला, त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावयाचे. म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी,
माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे. मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पती सारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे? श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्म देहाने दिशीला म्हणजे शिर्डी येथे निंब वृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद वल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय आविष्करण. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजार पाजारचे लोक हसत टिंगवून उडवीत त्यास अंतच नसे. त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असहायपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्व पुण्याच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद शिवल्लभ स्वामी सामोरे आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले. श्रीपाद शिवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्यांच्यासमोर या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिके श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखी 14 वर्षे म्हणजे या शरीराला 30 वर्षे येईपर्यंत श्रीपाद शिवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल. या दुसऱ्या अवतारात 80 वर्षे राहील. या अवतार समाप्तीनंतर कदळीवनात 300 वर्षे तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ नावाने अवतार धारण करीन. अवधूत अवस्थेत सिद्धपुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवीन. साऱ्या जगाला धर्मक्रमाला अनुसरून त्याविषयी आसक्ती रहित करीन. पळणीस्वामी पुढे म्हणाले, जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी परमेश्वराच्या इच्छेनुसार खालच्या साईवर उतरून येईल. शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय. अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल. म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत. केवळ स्मरण मात्रेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, श्री चरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत. हेच परमसत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद शिवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते. यामुळे साधकांचे पापकर्म, दोष, विषय वासना, संस्कार श्रीपाद शिवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो. श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात. तसे न केल्यास त्याच्या योगाग्नीनेच त्या पापांना जाऊन भस्म करतात. ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात. त्यांना आवश्यक वाटल्यास किती जडस्वरूपी कर्मफलाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळतच कर्मबंधनातून सुटका होते, मुक्ती मिळते. या पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले. स्वामी, 7.5च्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना. यावर पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते. ग्रहांच्या मुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे. श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते. ग्रह बाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहाचे अधिपत्य असते तेच पीडित होतात. विश्व चैतन्यापासून प्रवाही सूक्ष्म स्पंदनामुळे इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्ती दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह, बंधुवियोग, कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात. हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे. विश्व शक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात.
काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधिरित्या प्रवाहित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते. मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात. या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात, म्हणजे मूळ बिंदू स्थानात जातात. त्याला तिरोधान म्हणतात. थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्यात अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा, क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद वल्लभाची भक्तिशक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. निंब वृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे. श्रीपाद वल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीने तुला असा अनुभव दिला. त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे. त्यांच्या लीला फार अगम्य असतात, गूढार्थ प्रयोजक असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही. त्यात सुद्धा दैवरहस्य असू शकतात. त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो. समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते. त्यांचे तेच प्रमाण आहेत, त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत. विश्व नियंता सुद्धा तेच आहेत, योग सिद्ध आहेत, अमेय आहेत. ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत. श्री फणीस स्वामीच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने भरून गेले. मी उडपी क्षेत्राहून निघालो. कुळपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या. या सर्व गर्तस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद वल्लभाच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचे ठरविले. श्री फणीस स्वामींनी माझ्या मनातील भावाला लिहिले समजून घेतले. म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरविले आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री फणीस स्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभूतीबद्दल सांग असे म्हणाले. माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद वल्लभ, श्री दत्तात्रेय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. श्री फणीस स्वामी म्हणाले, बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्री वल्लभांचे मातागृहस, तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्री वल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद वल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद वल्लभ यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रेय, त्यांचा नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला होतील. त्यानंतर श्री फणीस स्वामींनी थोडा वेळ मौन धरले. आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले. प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता. श्री फणीस स्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या फणीस स्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणीच येथून जावे. बाबा माधवा, तू तुझ्या विचित्रपुरात जा. बाबा शंकरा, तू तिरुपती या महाक्षेत्रात जावे. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद वल्लभ अनुग्रह प्राप्तीरस्तु. तेव्हाच माधव विचित्रपुराकडे, मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो. श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच खरे. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार. फलश्रुती, मुलींना योग्य वरप्राप्ती, गुरुनिंदा, दोष निवारण.